नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा आपला विषय आहे की YouTube शॉर्ट्स व्हायरल कसा करावा, व्हायरल कसा होतो, त्याच्या ट्रिक्स काय आहेत. तर आज मी तुम्हाला 3 ट्रिक्स देणार आहे, स्पेशली नवीन चॅनलसाठी, की त्यांना माहीत नसतं की YouTubeवरती आपण एखादा व्हिडिओ अपलोड करतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय-काय ट्रिक्स यूज कराव्या लागतील. कारण तुमचं नवीन चॅनल आहे, तर तुम्हाला तेवढी मेहनत घेणं गरजेचं आहे. काही लोकं खूप ज्यांचं ऑलरेडी चॅनेल पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त गरज लागत नाही. पण जे लोकं न्यू आहेत, न्यू चॅनलवरती आहेत, त्यांनी आत्ता चॅनल ओपन केलेलं आहे, त्यांच्यासाठी काही मेहनत घेण्याची गरज आहे. तर त्या मी ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या ट्रिकच्या हिशोबाने जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, तर लवकरात लवकर तुम्हाला व्ह्यूज येतील किंवा तुम्ही त्याच दिवशी तुम्हाला व्ह्यूज येतील 101%. तर चला आपण लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मी ज्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करते तो ॲप आहे InShot. ह्याच्यामध्ये गेलं तर मी तर ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे शॉर्ट्स. त्याच्यामध्ये या व्हिडिओवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रॉपमध्ये जायचं आहे. 9:16 ही साईज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. हे झालं फर्स्ट ट्रिक. कारण ह्या साईजमुळे तुमचा शॉर्ट्स जेव्हा YouTubeमध्ये दिसेल, तो मोठ्या साईजमध्ये दिसेल. तर हे झालं. आता सेकंड, तुम्ही YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. ह्याच्यामध्ये पण एक मी शॉर्ट्स अपलोड करून ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जो टायटल आहे, तो टायटल असा अट्रॅक्टिव्ह पाहिजे. जसं की तुम्हाला जर माहीत नसेल, तर तुम्हाला मी एक आयडिया देते. इथे मी कॉपी केलेला आहे टायटल न्यू YouTube अपडेट 2025 हे मी कॉपी केलेलं आहे. तर आता JPT एक ॲप असतो, जो मी इथे ओपन करून ठेवलेला आहे. JPT ॲप हे मला वाटतं बहुतेक लोकांना माहिती असेल. नसेल माहीत तर तुम्ही तो इन्स्टॉल करून घ्या. आणि इथे मी टाकलं आहे न्यू YouTube अपडेट 2025. इथे मी का टाकलंय, कॉपी पेस्ट का केलंय? कारण याच्यामध्ये मला काहीतरी अट्रॅक्टिव्ह असे वर्ड्स हवेत, जेणेकरून आपलं टायटल बघून आपली ऑडियन्स आपल्या व्हिडिओला ओपन करतील. आता इथे आपण अट्रॅक्टिव्ह असं टाकणार आहे. तर बघा तुम्ही आता काय मॅजिक होतंय. थोडंसं थांबा आणि बघा आता किती छान असे अट्रॅक्टिव्ह तुम्हाला वर्ड्स किंवा आयडियाज मस्त मिळतील. थोडंसं थांबा जरा. खूप मस्त असं एकदम छान. आपण एवढं सिंपल टायटल टाकतो, पण ॲक्चुअलीमध्ये JPTवरती खूप छान असं टायटल मिळेल आपल्याला. हे बघा, YouTube 2025 धमाकेदार अपडेट. इथूनच तुम्हाला बघा, या ॲपमधून तुम्हाला कितीतरी आयडियाज मिळाली बघा. तर हा फर्स्टवाला जो आहे, तो मी याला कॉपी करते. ॲक्चुअली हे खूप सगळंच कॉपी होतं कधी-कधी. तर बघूया आपण कसं कॉपी होतंय. तर हा इकडे आपण टाकून देऊया. ठीक आहे. मला असं वाटतं हा पूर्णच कॉपी झालेला आहे. तर आपण एखाद्या नोटमध्ये करू शकतो किंवा मग ह्याच्यातून आपण कट करूया. तर ठीक आहे. तर आपण हे इकडून पूर्ण बाकीचं कट करूया. नको आहे आपल्याला एवढं सगळं. ठीक आहे. थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे. आणि इथे टाकून देऊया आपलं शॉर्ट्स. ओके. हे झालं सेकंड ट्रिक. आणि आता तुम्हाला थर्ड ट्रिक सांगते अजून एक. या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ज्या व्हिडिओ रिलेटेड शॉर्ट्स बनवला आहे, त्याची डिटेल्स तुम्ही इथे टाका आणि तुमच्या व्हिडिओमध्ये बोला, की स्टार्टिंगलाच बोलला तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये, की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून डिटेल्स बघायला भेटेल. हे डिटेल्स बघता-बघता तुमचा व्हिडिओ 3 ते 4 किंवा याच्यापेक्षा जास्त वेळा ऑटोमॅटिक ओपन होत राहील. त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त व्ह्यूज मिळतील. तर ह्या 3 ट्रिक्स होत्या. फर्स्ट ट्रिक्स आपली कुठली होती? आपण InShotमधून व्हिडिओची साईज चूज केली. क्रॉपमधून 9:16 ची. ओके. आणि आपली सेकंड ट्रिक अशी होती, की आपण YT स्टुडिओमध्ये गेलो होतो आणि अट्रॅक्टिव्ह आपण ही जी टायटल आहे, तो आपण कशातून केला होता? JPTमधून. ओके. JPTमधून केला होता. त्यानंतर थर्ड आपला काय होतं? डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपला टायटल आपण ज्याच्या रिलेटेड व्हिडिओ व्हिडिओ बनवला आहे, त्याच्याबद्दल आपण छानशी अशी पूर्णपणे डिटेल्स देणार आहोत. ओके. हे झाले तुमचे प्लस पॉइंट. ह्यामुळे तुमचा शॉर्ट्स का नाही बरं व्हिडिओ व्हायरल होणार, व्ह्यूज मिळणार म्हणजे मिळणारच 101%. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.